संगीता बॅग पॅक करत होती. त्यासोबतच तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्यावर रवी म्हणाला, "काय करत आहेस?" संगीता म्हणाली, "मी माझ्या माहेरी जात आहे. आता माझ्याकडून नाही सहन होत." संगीता, "माझं समजून घे. समजून घेण्याचा प्रयत्न कर." त्यावर संगीता म्हणाली, "काय प्रयत्न करू? मी खोटं बोलत नाहीये. तुमची आई मला नेहमी खूप नकारात्मक बोलत असते आणि बहिणी नेहमी इथे येऊन बसतात. मी माणूस आहे, मशीन नाही. ती की रात्रंदिवस या अवस्थेत काम करत राहू. आणि मी जेव्हा तुम्हाला सांगायला जाते तेव्हा तुम्ही मला नेहमी सांगतात की त्यांचं सर्व काही ऐकून घे. मी असं नाही करू शकत. माझी मजबुरी आहे. तुमची मजबुरी होती तर मग लग्न का केलं माझ्याशी? तुम्ही कमीत कमी स्वतःच्या बायकोच्या अन्यायाविरोधात काहीतरी पाऊल उचलायला हवं. एक चापट मारायची कमी होती. तीही तुम्ही पूर्ण केली. काल तुमच्या आईच्या सांगण्यावरून. आता नेहमी तुम्ही मला असंच मारत राहणार. पण मी तसं होऊ देणार नाही. मी आजपर्यंत इथली एकही गोष्ट माझ्या माहेरपर्यंत जाऊ दिली नाही. कारण मी त्या मुलींपैकी नाही. लहान सहान गोष्टी लगेच माहेरी सांगतात आणि माहेरी येऊन बसतात. तुमच्या बहिणी नेहमी इथे येऊन राहतात. माझ्या लग्नाला 7 महिने झाले आहे, परंतु मी आजपर्यंत एकदाही माहेरी गेलेली नाही. फक्त एकदा गेली होती आणि तेही तुमच्यासोबत, काही तासांसाठी फक्त. एवढं करूनही तुमची आई कधीही खुश नसते. नेहमी माझ्यावर काही ना काही उणीव काढत असते. आणि खुश असेल तेव्हाही तुमच्या बहिणी येऊन त्यांचे कान भरतात. मी इथून पुढे अजिबात राहू शकत नाही." यावर रवी म्हणाला, "संगीता, मी हात जोडून तुझी माफी मागतो. असं करू नकोस. मी खूप परेशान आहे. मला पैशांची खूप गरज आहे. मी विचार करत होतो की पैशांचा बंदोबस्त कसा होईल आणि कसं पैसे जमा करून मी परत कपडे आणून आपल्या दुकानात विकू. कारण घरचा खर्च हा जास्तच वाढत चालला आहे. खर्च वाढल्यामुळे मी आपली रोजची कमाईसोबत जी सेव्हिंग केली होती ती सुद्धा खर्च केली आहे. आता आपले दुकान हे खाली होत चालले आहे. मला खूप मनस्ताप होत आहे. माझ्यासाठी हीच गोष्ट खूप मोठी चिंताजनक झाली आहे. त्यात घरची भांडण. काल दुकानात ती माणसं पैसे मागायला आली होती. त्यांच्याकडून मी उधार कपडे घेतले होते. काल मार्केटमध्ये सर्वांसमोर ते मला अपशब्द बोलून गेले. याचा मला खूप त्रास झाला होता. त्यामध्ये घरी आल्या आल्या आई सुरू झाली. मला खूप भूकही लागली होती. तरी आईचं काही वेगळंच सुरू होतं. "तू एक काम कर, मला मार. मी तुला एक चापट मारली ना, तू मला 2 चापट मार." रवी तिचा हात पकडून स्वतःला मारू लागला. "मला सोडून जाऊ नकोस. तुझा चेहरा बघून माझा दिवसभराचा सर्व थकवा दूर होतो." संगीताने लगेच आपला हात मागे घेतला आणि बोलू लागली,